पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वराय. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मदेवांनी माता भगवती यांची प्रार्थना केल्यानंतर माता जगदंबा, माता काली सिंहावर आरूढ होऊन ब्रह्मदेवास सांगते, हे ब्रह्मन, आपण सृष्टीचे विधाता आहात. आपण बाबा भोलेनाथ यांना विवाह रूपामध्ये ग्रस्ताश्रमामध्ये पाहू इच्छिता. या बाबतीत तुम्ही माझी आराधना केली असून आपण माझी जी आराधना केली आहे त्याचे फल मी तुम्हास भगवान श्री शिवशंकर यांच्या कृपेने, यांच्या आशीर्वादाने नक्कीच अपेक्षित वर देऊन करीन. कारण मी तुम्हाला जर वर नाही दिला तर नीतीचे उल्लंघन होईल. तुमचा हेतू साध्य होण्यासाठी मी बाबा भोले भंडारी यांचे मनोमन स्मरण करून तुम्हाला सांगते, हे ब्रह्मन, भगवान शिव हे माझ्याशिवाय अन्य कोणाच्याही मोहात पडणार नाही. आणि त्यांनी पत्नीचे ग्रहण नाही केल्यास या उत्तम सृष्टीचे निर्माण होणार नाही. त्यामुळे मी संशयात्मक असून दुर्गिणित होऊन अति उत्साहित झालेली आहे. मी बाबा भोले भंडारी यांची साधना करून सतीचे रूप घेऊन त्यांची क्रिया होईल असा वर दिल्यानंतर माता सती यांच्या बाबतीत ब्रह्मदेवांनी वर अपेक्षित मागून घेऊन माता सती, माता जगदंबा अंतर्धान पावली. आणि त्यानंतर ब्रह्मदेव हे आपला पुत्र दक्ष यांच्याकडे येऊन त्यांना माता जगदंबेची आराधना करण्यासाठी सांगून क्षीरसागराच्या उत्तर तीरावर दक्ष प्रजापती जाऊन त्यांनी माता जगदंबेचे फक्त पाणी आणि वायू भक्षण करून 3000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर माता सती, माता जगदंबा त्याच्या समोर प्रसन्न होऊन दक्ष प्रजापतींना सांगते, हे दक्ष, तुझ्या भक्तीने मी संतुष्ट आहे. तुझ्या पत्नीच्या पोटीने अवतार घेऊन तुझी कन्या होईल. आणि दक्षास परत सतीने सांगितले, हे दक्ष, तुझे माझी आराधना करून माझ्या पोटीने मी जन्म घ्यावा अशी जी माझी आराधना केली आहेस
त्या बाबतीत मी तुला सांगणार असून, जर तू माझा अनादर केलास, माझ्याकडे दुर्लक्ष केलेस, तर मी माझ्या शरीराचा त्याग करेन. आणखी तुला एक वर देते, प्रत्येक सर्गामध्ये मी तुझीच कन्या होईल. असा वर माता जगदंबा यांनी दक्षाला दिल्यानंतर दक्षांनी आपल्या स्थानी येऊन माझ्या आज्ञेनुसार प्रजापती विरण यांच्या अक्षिणी नामक कन्येशी विवाह करून प्रजावधी साठी सुरुवात केल्यानंतर तिच्या पोटी दक्षांना 10,000 पुत्र झाल्यानंतर ते पुत्र ज्या ठिकाणी सिंधू नगरी सागराला मिळते तेथे नारायण सरोवर असून तेथे ते तपश्चर्यासाठी गेले असताना तेथे त्यांनी त्या जलामध्ये स्नान केल्यानंतर, स्पर्श केल्यानंतर त्या जलाच्या स्पर्शाने त्यांचे अंतःकरण शुद्ध होऊन ते ज्ञान संपन्न झाले आणि तेथेच भिक्षू मार्गाने साधना करत असताना नारद मुनी त्यांना भेटून नारद मुनींनी त्यांना तपश्चर्याबाबत माहिती दिली. त्यांचे मन परिवर्तन होऊन आपली मुलेही आता परत येणार नाहीत ते दक्ष प्रजापतीला कळाल्यानंतर दक्ष प्रजापतीला राग येऊन त्यांनी एकदम रागाच्या भरामध्ये नारदांना शाप देऊन हे नारदा, तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी ऋषिरूप धारण केलेले आहे. माझ्या बोळ्या भाबड्या मुलांना बुद्धिभ्रंश करून भिक्षुच्या मार्गाने पाठवलेत. तुम्ही फार दुष्कर्म केले असून जो मनुष्य संसाराच्या देव, ऋषी आणि पितरांच्या 3 ऋणातून मुक्त न होता माता पित्यांचा त्याग करून मोक्ष प्राप्तीसाठी घरातून निघून जातो त्याची अधोगती होते. अशा प्रकारे तुम्ही माझ्या पुत्रांना माझी सेवा करण्यापूर्वीच घराबाहेर काढून दिलेले आहे. माझ्या पुत्रांचा इहपर श्रेयांचा नाश केला, माझे अकल्याण केलेले आहे. तुम्ही निर्दयी आहात. मी तुम्हाला असा शाप देतो, तुमचे पाय कधीही एके ठिकाणी स्थिर राहणार नाहीत. तुम्हाला थांबण्यासाठी सुस्थिर ठिकाणच मिळणार नाही. तुम्ही त्रिलोक्यात एकसारखे फिरत राहाल. असे दक्ष यांनी नारद मुनींना आपल्या पुत्राच्या विरहाने शाप दिल्यानंतर तो दक्षांचा शाप नारद आपण ईश्वरांची आज्ञा समजून स्वीकार केला, शांतपणे ग्रहण केला. आपल्या मनामध्ये विकार उत्पन्न होऊ दिला नाही. असे ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितल्यानंतर ब्रह्मदेव पुन्हा सांगतात,
काही कालानंतर दक्षाच्या घरी 60 कन्या निर्माण झाल्या। त्यापैकी 10 कन्या धर्माला, 13 कन्या कश्यपांना, 27 कन्या चंद्रांना, भूत, अंगिरस, कुशाग्र यांना प्रत्येकी 2-2 आणि उर्वरित 4 कन्या अरिष्टनेमीला दिल्या। त्यापासून त्रैलोक्य भरभरून गेले। परत दक्षाने माता जगदंबी यांची प्रार्थना करून, आपण माझ्या पोटी अवतीर्ण व्हावे अशी साधना केल्यानंतर माता जगदंबेने दक्षेच्या पोटी बालरूपामध्ये अवतीर्ण होताच त्या दिव्य तेजोमय कन्येला पाहून दक्षाला आनंद झाला। आकाशातून देवी देवता त्या कन्यावर पुष्पवृष्टी करत होती। 10 दिशा शांत झाल्या, मेघांचा वर्षाव होत होता, मंगलवाद्यांचा गजर चालू होता। ही संपूर्ण सृष्टी जगन्मातेच्या अवतीर्ण होण्याने एकदम भरून गेली होती। दक्ष प्रजापती यांनी माता जगदंबेचे अतिशय उत्तमपणे पालन केल्यानंतर माता जगदंबा रोज बाबा भोले भंडारी यांचे मनसोक्त एकदम आदराने पूजन करत होती आणि पतिरूपामध्ये आपणास बाबा भोले भंडारी हेच पती मिळावेत अशी साधना करत असताना माता सती चालू ऋतूमध्ये जे काय आपणास पाहिजे आहे, जे काय आपणास ऋतूनुसार फल प्राप्ती होत आहे, ती फळे बाबा भोले भंडारी यांना वाहून आपले शरीर स्वेच्छेने धारण करणाऱ्या त्या देवीने नंदा व्रताचे पालन करून निष्ठेने एकदम मनोमन बाबा भोले भंडारी यांची ध्यानधारणा करून आपल्या हृदयामध्ये भोले भंडारी यांचेच रूप धारण केलेले होते। नारदा ही एवढी सतीची आराधना पाहून सर्व देवी देवता, भगवान महाविष्णू नारायण आणि मी स्वतः कैलास शिखरावर बाबा भोले भंडारी यांच्याकडे जाऊन त्यांची आराधना करून त्यांना माता सती सोबत लग्न करण्यासाठी तयार व्हावे अशी विनंती केल्यानंतर जगाच्या कल्याणासाठी मी लग्नासाठी तयार असून जी कोणी स्त्री माझा पती म्हणून स्वीकार करेल मी जेव्हा योग साधना करीन त्यावेळेस ती माझ्या योग साधनेमध्ये बाधा आणणार नाही। मी जेव्हा कामासक्त होईन त्यावेळेला तिने कामिनी व्हावी। मी ज्योतिस्वरूप सनातन शिवजीचे निरंतर चिंतन करतो
आणि करत राहीन, माझ्या चिंतनात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर ती जीवित राहणार नाही, अशी पत्नी मला पाहिजे, असे बाबा भोले भंडारी यांनी सांगितल्यानंतर भगवान महाविष्णू नारायण यांनी स्वतः त्यांना आपल्या म्हणण्याप्रमाणे आम्ही योग्य मुलगी, योग्य पत्नी आपल्यासाठी पाहणार असून ती आपणास अनुरूप असून आपल्या सांगण्यानुसार वागणारी असेल, असे मी आणि भगवान श्रीहरी यांनी सांगितल्यानंतर आम्ही तिथून परत आलो. त्यानंतर माता सरस्वती यांच्या साधनेनुसार भगवान श्री शिवशंकर यांनी त्यांना मी तुम्हास पत्नी रूपामध्ये स्वीकारण्यास आणि पतिरूपास स्वीकारण्यास तयार आहे, असे भोले भंडारी आणि माता जगदंबा यांनी एकमेकाला सांगितल्यानंतर बाबा भोले भंडारी यांच्या लग्नाची तयारी चालू झालेली आहे. तेव्हा बाबा भोले भंडारी यांच्या लग्नासाठी विवाहाची तयारी झाल्यानंतर भगवान महाविष्णू नारायण, माता लक्ष्मी सहित आणि गण परिवारासह लग्नासाठी हजर झाल्यानंतर बाबा भोले भंडारी यांचा लग्न सोहळा चैत्र शुद्ध त्रयोदशीस रविवारी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर भगवान महेश्वरांनी आपल्या विवाहासाठी सर्वांना बरोबर घेऊन सर्व मंडळी, लग्न वराडी मंडळी नटून थटून वाजत गाजत एकदम ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणुकीने देवी देवतांना, ऋषीगणांना, उरुषिक भगवान रुद्र यांना सर्वच घेऊन एकदम अत्यंत शोभायमान अशा वराडी मंडळीने ढोल ताशाच्या गजराने दाही दिशा दुगदुगून जाऊन मध्ये मध्येच सर्वत्र उत्सव, सर्वांचा उत्साह एकदम आनंदाने वाहून जात होता. बाबा भोले भंडारी यांच्या समोर समशानवासी बाबा भोलेनाथ असणारे भूतादी, भैरवनाथ, शिवगण एकदम आनंदाने नंदीवर आरूढ असलेल्या बाबा भोले भंडारी यांच्या समोर आनंदाने नृत्य करत होते. नंदीवर आरूढ झालेले बाबा भोले भंडारी आपल्या अंगावर व्याघ्रांबर, गजचर्म, सर्प, जटा, चंद्रकला आदी आभूषणांनी शोभणारे भगवान बाबा भोले भंडारी दक्ष प्रजापती पत्नी या दोघांच्या सासू सासऱ्यांच्या घरी गेल्यानंतर दक्ष आणि त्यांची पत्नी या दोघांनी त्यांचे एकदम आनंदाने स्वागत करून, पाहुणचार करून, यथायोग्य सत्कार करून, वराडी मंडळीला प्रदक्षिणा घालून
रुद्रगणांचे आणि ब्राह्मणांचे पूजन करून, शिवगणांचे पूजन करून, प्रारंभिक आदरातिथ्य करून, सर्व जमलेल्या ऋषीमुनींशी विचारविनिमय करून माझा मुलगा दक्ष प्रजापती यांनी मला हे वैवाहिक कार्य आपल्या हातून संपन्न होऊ द्या अशी मला विनंती केल्यानंतर ब्रह्मदेव नारदांना सांगतात, हे नारद, मी विवाह विधीला सुरुवात केल्यानंतर, लग्न सोहळ्याला सुरुवात केल्यानंतर शुभ लग्न आणि शुभ मुहूर्त पाहून दक्ष कन्या सतीचे दक्षाकडून सतीचे कन्यादान झाले. भगवान शिवजींनी तिची विधीपूर्वक पाणी ग्रहण करून सतीला स्वीकारल्यानंतर लग्न सोहळा पार पडला. त्या मंगल प्रसंगी श्रीहरी आणि आदी सर्वांनी भगवान श्री शिवशंकर यांना नमस्कार करून नानाविध स्तुतीने त्यांना प्रसन्न केले. लग्न सोहळ्यामध्ये बाबा भोले भंडारी यांचे लग्न म्हणल्यानंतर विवाह सोहळा माता पार्वती, माता सती यांचा थाटामाटात आनंदाने पार पडला. सर्व देवी देवतांनी रुद्रदेवांना भेटवस्तू देऊन ब्राह्मणांना अपार द्रव्य दिले आणि बाबा भोले भंडारी, माता जगदंबा यांच्या विवाहामुळे सर्व विश्व मंगलमय झाले. असा हा बाबा भोले भंडारी यांचा विवाह थाटामाटात आजच्या कथेमध्ये पार पडलेला आहे. पुढील कथेमध्ये आपण उर्वरित भाग पाहू.